नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, EPF सदस्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। बातमी आहे, इतका पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना EPF मधून 2.5 कोटी मिळणार। मित्रांनो, काय आहे ही बातमी नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, तुम्हीही एखाद्या खाजगी कंपनीत काम करत आहात का? मग तुमच्यासाठी आजचा हा व्हिडिओ फारच कामाचा ठरणार आहे। आज आपण EPF योजनेची माहिती पाहणार आहोत। EPF योजना म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना 1952चा EPF योजना कायदा, 1976च्या EDLI कायदा आणि 1995च्या पेन्शन योजनेच्या कायद्याअंतर्गत कार्य करत असते। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा या योजनेमुळे सेवानिवृत्तीनंतर एक मोठा निधी मिळत असतो। खरे तर या योजनेत खाजगी क्षेत्रातील कर्मचारी आणि कंपनी दोघांच्या माध्यमातून एक ठराविक रक्कम योगदान म्हणून जमा केली जात असते। कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातील 12% रक्कम कर्मचारी आणि 12% रक्कम कंपनीच्या माध्यमातून या योजनेत जमा होत असते। या जमा झालेल्या रकमेवर मग EPF कडून व्याज दिले जात असते। महत्त्वाचे म्हणजे हे व्याजदर सरकारकडून दरवर्षी वाढवले जाते आणि यातून मिळणारे व्याज हे करमुक्त असते। त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्याचा मोठा फायदा होतो। खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर एक रकमी PFची रक्कम दिली जात असते। ही रक्कम करमुक्त असते आणि नक्कीच या करमुक्त रकमेमुळे सेवानिवृत्तीनंतरचे कर्मचाऱ्यांचे आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित बनते। मित्रांनो, आता आपण बघूया की कसे मिळणार हे 2.5 कोटी। मित्रांनो, जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार 50,000 असेल तर त्याला सेवानिवृत्तीनंतर 2.5 कोटी रुपये मिळवण्यासाठी कंपनीत 30 वर्ष काम करणे आवश्यक आहे। म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 50,000 रुपये असेल आणि त्याने कंपनीत किमान 3 वर्ष काम केले असेल तर त्याला EPF मध्ये जमा केलेल्या रकमेवर किमान 8.10% दराने व्याज मिळालेले असेल तर अशा व्यक्तीला सेवानिवृत्तीनंतर 2.5 कोटी रुपये मिळू शकतात। मात्र सदर कर्मचाऱ्यांचा पगार हा दरवर्षी 5% दराने वाढायलाही हवा। EPFचे काही महत्त्वाचे नियम। मित्रांनो, EPF सदस्य होण्यासाठी कर्मचारी हा संघटित क्षेत्रातील असावा आणि जो त्याच्या कंपनीत काम करतोय ती संघटित क्षेत्रातील आणि 20 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी काम करत असणारी कंपनी असणे आवश्यक आहे। कर्मचारी या फंडातून इमर्जन्सी असल्यास मध्येच पैसे काढू शकतात। EPF सदस्यांनी जर जुन्या कर प्रणालीचा वापर केला तर त्याला कलम 80C अंतर्गत कर वाचवता येतो। कर्मचाऱ्यांचा पगार लागू होणाऱ्या करात 12% पर्यंतची बचत करता येते। मात्र नव्या कर प्रणालीमध्ये ही सुविधा नाहीये। तसेच ज्या लोकांचे PF खाते असते अशा लोकांना मोफत विमा सुद्धा मिळत असतो। एम्प्लॉई डिपॉझिट लिंक इन्शुरन्स अंतर्गत सदर कर्मचाऱ्याला 6 लाख रुपयापर्यंतचा विमा लाभ मिळतो। अर्थातच जर EPF सदस्याचा मृत्यू झाला तर मृत्यूच्या पक्षात त्याच्या नॉमिनीला किंवा वारसाला 6 लाख रुपये मिळतात। कंपनीकडून आणि केंद्र सरकारकडून हा लाभ मिळत असतो। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।